ए तो धूरवाली बंद कर धूर 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 येतोय जरा बंद कर. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, कोकणामध्ये पहिलीच वेळ 10 एकरमध्ये नाचणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे सुरुवात तर केलेली आहे, कारण पाऊस नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम तर आहेच. तरीसुद्धा कोकणी माणूस काय घाबरत नसतो. कितीही जरी संकट आलं तर तो पेलवतो. तर 10 एकरमध्ये नाचणी आणि वाटेले 12-13 वाटेले आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे कोकणामध्ये पहिली वेळच मी बघतो आहे की एवढे मोठे 10 एकरमध्ये नाचणे. आणि ही नाचणी आता का करतात लोक? कारण नाचणीला भाव पण खूप छान आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं आता की नाचणीच ही झाली. कारण भाव बघायला घेतला तर भातापेक्षा त्याला भाव जास्त आहे नाचणीला. म्हणून नाचणी ह्या वेळेला शेतकरी जास्त करतो आहे. तर मित्रांनो, बघू आता आपण 12 वाटेली म्हटल्याच्या नंतर किती लोक येतात. मजा येणार आहे. मागे तर दिसतं आहे तुम्हाला पाठी काम चालू आहे. आता किती मशिनरी येतात ते बघूया आपण. आमच्याकडे ट्रॅक्टर बोलतात त्यांना. सध्या या ट्रॅक्टरनेच काम चालणार आहे. आणि बघायला गेलं तर सध्या जोतं कमी आहेत, कारण हे मशिनर आल्यापासून जोतं कमी झाले आहेत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे अमोल आहे आणि इकडे योगेश सुतार आहे, सरपंच आहेत ते. आता त्यांचं नाव काय मला माहिती नाही आहे, मधले आहेत ते. तो तोरसकर अमोल.
अजून बऱ्याचशा मशिनरी येणार आहेत. पुढे जे आले त्यांनी काम चालू केलं आहे. पोपट राणे आत्ता आला. हा सुरेश फाटेकर मधला. तिकडं कशा फटकीच्या घरी जाणार, तिकडं वर मोर नागरल्याला आणता का त्या होय, एकदम जाऊ देत पुढे. नागराच्या खैलीकडे चालू समोरून जो मित्रांनो पट्टा लागला तो तुम्हाला मी दाखवतो कुठपर्यंत आहे. असे बाग आहेत ना, 4 ते 5 बाग असणार, एवढे मोठे, म्हणजे खाली नदीला लागले. कसा गेलाय बघा. बरं इथपर्यंत जाय, ह्याच्यानंतर पुढे दुसरा भाग आहे. हे आलेत आता संजय पाटेकर. आमच्याकडे जमिनी सपाट अशा नाही, थोडा थोडा भाग, थोड्या मळ्या इकडे थोड्या तिकडे, डोंगराळ भाग असल्यामुळे प्रॉब्लेम असतो. कोकणामध्ये असं सपाट मळी असे सपाट असे माळ दिसणार नाही, असे छोटे छोटे दिसणार माळ्या. फक्त आता ह्या सर्व मशिनरी घेऊन आहे ना मित्रांनो, तिकडे खालती जावं लागणार आहे. बघा मध्ये मध्ये असे हे बांध आहेत, म्हणून जिथे मिळेल तसं ते काम करतायत. माणसं पण आता भरपूर आले. काय रे, त्याची काय बंद पडली की काय मशीन? आता नाचना कुठे पेरणार आहे ते आपण बघू. पहिले हे उकळून घेत आहेत, कारण हे डबल का उकळत आहे सांगतो तुम्हाला. हे जे रान असतं ना मित्रांनो, ते उकळल्याच्या नंतर आता हे रान मरून जाणार. बघा हे रान आहे ना, मरून जाणार, म्हणून ते उकळून घेत आहेत डबल. आता सर्व कुठे नाचण्याचा पेरतायत ते नंतर तुम्हाला दाखवतो. आणि या मातीमध्ये खाद्य मिळतं. बघा बघा बघा, माझे सरपंच राजा पाटेकर. ह्या इथे वाफे काढून घेतात, नाचना इथे पेरणार आहे. कशी तयारी करतात ते.
आतमधलं रान आहे ते मारून बाहेर फेकून द्यायचं. इथे वाफे तयार करतात बघा. वाफे म्हणजे याच्यावरती नाचणी पेरणार, त्यासाठी वाफे तयार करतात. आता 10 एकर म्हटल्याच्या नंतर एवढे पुरेसे होणार नाही, आणखी काही ठिकाणी करणार ते पुढे पुढे, कारण इथल्या भागासाठी या इथे वाफे तयार करतायत. आणि पुढच्या साईडला तिकडे गेलं तर तुम्हाला मी दाखवतो. हाँ हाँ हाँ. अरे बर भारी आलाय. रान दगडी मोठे असले तर काढावं लागतात. लाकड्या वगैरे लाकडं असतील ते काढावं लागतात. हा छोटा का बनवताय? छोटं बनवताय, इथे मोठा आला या साईडला. हा ठीक आहे ठीक आहे. एक भाग तिकडचा झाला नांगरून. आता हा दुसरा भाग आहे. डोंगर भाग असल्यामुळे सपाट जमिनी इकडे मिळणार नाहीत कोकणाला. तर 10 एकरमध्ये जे काम करणार आपण सांगितलं तुम्हाला. तर बघा आता हा दुसरा भाग चालू आहे. आता हा दुसरा भाग झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो. इथूनच ही जी वाट केली आहे, याची जी वाट केली आहे ती इथून आता तिसऱ्या भागामध्ये जाणार. तिकडे समोर दिसतंय बघा लाल लाल, तिकडे जाणार. तिकडून ते नदीपर्यंत खूप लांब आहे. असं हे सर्व नाचणी इथे होणार आहे. मशीन आवरत नाही, आवरत नाही मशीन. बाकीचे लोक वरती नाश्ता करायला आहेत ना. नाश्ता म्हणजे इकडं न्याहारी बोलतात, भाकरी. काय रे गोलंबा का नाही खात? काय वाकडा आहे काय? नाही नाही मी आताच खाल्ले.
जरा लागत का तो तंबा अरे काय तुला दहावी मळी द्या हो काकाला ट्रॅक्टर आमचं वापरला ना आपल्या आपलं आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता हा जो पट्टा आहे हा तिसरा पट्टा. 2 पट्टे तुम्ही बघितलात. आता हा पूर्ण नांगरायचा. ते झाड दिसतं ना लास्टला तिथे घर पण दिसतं एक. इथपर्यंत काम करत. त्याच्यानंतर अजून असे 4 पट्टे आहेत. जवळजवळ दुपारचे आता 12 वाजायला आलेले आहे. तर मित्रांनो मी हा व्हिडिओ इथेच संपवतो कारण हा पूर्ण दिवसभर काम चालणार आहे आणि माझं तिथं एक घरी पण काम आहे. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.